Good morning, our dear friends. Now, today we will discuss most important topic, unit number 3, thermodynamic, and today's topic, first law of thermodynamics. Okay. Now, in previous lecture, we discussed about the some important terms in thermodynamics as well as the relation in between pressure, temperature, and volume. That means expression or equation showing the relationship in between temperature, pressure, and volume. Now, today we will discuss the first law of thermodynamics. Okay, and now this is the most important topic. Now, first law of thermodynamics is nothing but law of energy conservation or law of conservation of energy. आपण सगळेजण याच्या अगोदर म्हणजे कदाचित 8वी 9वी 10वी किंवा 11वी 12वी यापर्यंत कुठेतरी आपल्याला एकदा हा लॉ येऊन गेला असेल. त्याला आपण मराठीमध्ये काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे ऊर्जा अक्षयतेचा नियम असं आपण म्हणतो. दॅट मीन्स लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, अँड अकॉर्डिंग टू दिस लॉ टोटल एनर्जी सिस्टम अँड सराउंडिंग. Okay, according to this law, total energy of system and surrounding remain constant. Okay, when the system changes from initial state to final state, and this law is related with the internal energy, work, and heat. Now, internal energy is denoted by symbol U, work W, and heat small q or capital Q. So, first question on this topic: write or give the few statements of first law of thermodynamics. म्हणजे आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या काही स्टेटमेंट स्टडी करायचे आहेत. मग आता स्टेटमेंट जरी आपण वेगवेगळ्या घेत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट मांडलेले असतील, पण हे सगळ्याचे स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ मात्र कसा आहे, सेम आहे, एकच आहे. ओके, मग काय त्या स्टेटमेंट आपण आता बघू. नाउ द स्टेटमेंट्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएट नॉर डिस्टॉर्ट, इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. बघा, पहिला पॉईंट जो आहे, पहिली स्टेटमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काल आपण डिस्कस केली. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, म्हणजे एनर्जी निर्माणही करता येत नाही, तशाच पद्धतीने ती नष्टही करता येत नाही. मग काय होतं, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. वन फॉर्म गेट कन्वर्ट इन टू अनदर फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड काय होतं बघा, द टोटल इंटरनल एनर्जी दॅट मीन्स यू ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे एखादी सिस्टीम आपण आयसोलेट केलेली आहे, त्या सिस्टीमची एनर्जी जी आहे, इंटरनल एनर्जी जी आहे, प्रत्येक सिस्टीमला इंटरनल एनर्जी असते, तर त्याची जी इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी कशी असेल, कॉन्स्टंट असेल. ओके, समजा एखादा आपण या ठिकाणी एक बीकर घेतलंय, त्यामध्ये हॉट वॉटर घेतलंय किंवा एक बीकर घेतलंय, त्यात एखादं केमिकल सोल्युशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मग ती जी सिस्टीम आहे ती त्याची इंटरनल एनर्जी ती कशी आहे, त्या आयसोलेटेड सिस्टीमची कॉन्स्टंट आहे. ओके, नंतर टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ युनिवर्स इज रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे काय बघा, आता वरचा जो पॉईंट लिहिला आपण, नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्टर्ब, वन फॉर्म टू अनदर फॉर्म, इट ऑलवेज कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर. त्याच्यानंतर अगोदर आपण एक्सप्लेनेशन केलं होतं, सिस्टीम आणि सराउंडिंग यांची जी टोटल एनर्जी ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता सिस्टीम आणि सराउंडिंग मिळूनच काय तयार असतं, युनिवर्स. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, टोटल एनर्जी, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. हा तिसरा पॉईंट त्यामधला. त्याच्यानंतर whenever some quantity of one form of energy disappear, an exact equivalent amount of another form of energy make it appear. म्हणजे आपण असं म्हणतो ना, समजा आपण म्हणू x किलो जूल, एक उदाहरण समजा, x किलो जूल एवढी एक एनर्जी, एक फॉर्म एनर्जीचा तो डिसअपियर होत असेल, x किलो जूल एवढ्याच एनर्जीचा काय एक दुसरा फॉर्म जो आहे तो काय होत असेल, अपियर होत असेल. किंवा आपण असं म्हणू, जर कुठेतरी आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला 1 किलो जूल एवढी एनर्जी आपल्याला मिळाली, याचा अर्थ कुठेतरी त्याच रिलेटेड अनदर फॉर्म जो होता त्याचा तो 1 किलो जूल एनर्जीचा डिसअपियर झालेला आहे, तेव्हा आपल्याला हा फॉर्म मिळाला. ओके, सो व्हेनेवर द सम क्वांटिटी ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी गेट डिसअपियर, अँड एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट क्वांटिटी ऑफ अनदर फॉर्म ऑफ एनर्जी मेक इट्स अपियर. ओके, म्हणजे एक एनर्जी डिसअपियर होईल, तेवढ्याच अमाऊंटची, तेवढ्याच किलो जूल एवढी एनर्जी ती काय होईल, अपियर होईल. ओके, नाउ नेक्स्ट, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग मस्ट रिमेन कॉन्स्टंट, जे आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्येच म्हटलं, ऑल्दो इट मे बी चेंजेस फ्रॉम वन टू अनदर.
म्हणजे ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत राहील, नो डाऊट. पण त्याची क्वांटिटी मात्र जी आहे ती अमाऊंट मात्र ते काय कसं आहे, कॉन्स्टंट आहे, ते कसं राहील, फिक्स राहील. ओके, नाउ दिस इज अन स्टेटमेंट ऑफ दिस इज अन स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे आता या ठिकाणी हे जे आपण एक 5 स्टेटमेंट बघितल्या, या सगळ्यांचा अर्थ एकच दिसतो आपल्याला, की एनर्जी जी आहे ही एनर्जी निर्माणही करता येत नाही आणि डिस्ट्रॉय करता येत नाही. त्याचा एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होत असतं, फक्त कन्व्हर्शन होत राहतं. म्हणजे युनिव्हर्सची टोटल एनर्जी जी आहे ती कशी, याचा अर्थ कॉन्स्टंट आहे. त्याचबरोबर आपल्याला असंही म्हणता येईल की एखाद्या एनर्जीचा फॉर्म आपल्याला मिळाला आहे, एक्स एवढा व्हॅल्यू असलेला, एवढा अमाऊंट असलेला एक फॉर्म एनर्जीचा मिळाला आहे, म्हणजे एक्स एवढाच अमाऊंट असलेला अनदर फॉर्म ऑफ एनर्जी काय कुठेतरी डिसअपियर झालेली आहे, तेव्हा कुठे आपल्याला हा फॉर्म. तर ह्याच्या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट आपल्याला दिसत असेल, पण मिनिंग सगळ्यांचं काय आहे, एकच आहे. आणि फायनल मिनिंग आपण त्यामध्ये असं म्हणू शकतो, तो टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन कॉन्स्टंट. हे एक फायनलाइज आपण एक वाक्य त्यामध्ये काय करू शकतो, देऊ शकतो. ओके, क्लिअर. नाऊ आता आपण काय करू, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेऊ याचं. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन आपण डिराइव्ह करू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, सो फॉर इन केस ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सिस्टम कॅन चेंजेस द एनर्जी विथ सराउंडिंग, एक्सचेंज द एनर्जी विथ सराउंडिंग. बघा आता एक आपण सिस्टीम कन्सिडर केली, मग ती काय करेल, सिस्टीम जी आहे ती सराउंडिंग सोबत एनर्जी एक्सचेंज करेल. काही काही वेळेस मॅटर सुद्धा काय करेल, ती एक्सचेंज करेल. ओके, by the two way of flow of heat and work across the boundary between system and surrounding. ओके, सिस्टम अँड सराउंडिंग मध्ये दोन पद्धतीने एक वर्क आणि हीटच्या फॉर्म मध्ये एक्सचेंज होईल. वर्क आणि हीटच्या फॉर्म मध्ये एक्सचेंज कसे होईल, एक तर काय करेल, सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करेल किंवा सराउंडिंग सिस्टीम वर वर्क करेल. हा वर्कचा फॉर्म. हीट एनर्जीचा फॉर्म का असेल, एक्सचेंज होईल. हीट एनर्जी जी आहे ती रिलीज होईल, सिस्टीम हीट एनर्जी एक्झिस्ट करेल सराउंडिंग मध्ये, किंवा सराउंडिंग करून आपल्याला हीट एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल, म्हणजे एक्झोथर्मिक एंडोथर्मिक म्हणतो ना आपण, तशा प्रकारे. ओके, मग याचा परिणाम काय होईल, ॲज अ रिझल्ट ऑफ एक्सचेंज ऑफ एनर्जी, दॅट मीन्स हीट एनर्जी और वर्क. ओके, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम त्यासोबत काय करेल, ती एक्सचेंज करेल. ओके, मग आपण एक कन्सिडर करू त्यासाठी. सपोज आपण असं म्हणू, क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम. म्हणजे मी काय केलं, क्यू एवढी, स्मॉल क्यू एवढी हीट एनर्जी सिस्टीमला सप्लाय केली. मग सिस्टीमने काय केलं, डब्ल्यू अमाऊंट ऑफ एवढं वर्क केलं. ओके, डब्ल्यू इज अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. सिस्टीमने नाही, बघा लक्षात घ्या, सराउंडिंगनी वर्क केलंय. डब्ल्यू एवढं वर्क सराउंडिंगनी केलंय, कशावरती, ऑन द सिस्टीम. म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहोत, जो डब्ल्यू असणार आहे तो कसा असणार आहे, पॉझिटिव्ह डब्ल्यू असणार आहे. हे काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ओके, दॅट मीन्स डब्ल्यू इज द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. That's why W is positive. Okay, the internal energy of the system will increases and मग आता तिची इंटरनल एनर्जी किती इन्क्रीज झाली, किती व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे ते आपल्याला इज गिवन बाय द इक्वेशन. मग ते इक्वेशन कोणते बघा, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो व्हॉट मीन बाय डेल्टा यू, डेल्टा यू इज नथिंग बट इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम. म्हणजे सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी ती इन्क्रीजिंग. आता इथे इन्क्रीजिंग कशासाठी म्हटलं तेही तुम्हाला सांगतोच आहे, पण आपण सुरुवातीला हे एवढं म्हणू फक्त, delta u is nothing but change in internal energy of the system, change in internal energy of the system. Clear? Okay, and q, आता इथे आपण लिहिताना इथे q हा आपल्याला कॅपिटल दिसतोय, इथे कसा आहे, स्मॉल आहे, पण लक्षात घ्या तो एकच आहे, q कॅपिटल असो की स्मॉल असो. नाउ q अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम, म्हणजे सराउंडिंग कडून जी हीट एनर्जी सप्लाय केलेली होती ती हीट एनर्जी सिस्टीमनी काय केली, ऍब्सॉर्ब केलेली. ओके, अँड डब्ल्यू इज अ वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. म्हणजे वर्क कोणी केलंय, सराउंडिंगनी केलंय. काळजीपूर्वक लक्ष द्या. म्हणून इथे ही व्हॅल्यू जी देतो आपण ही कशी आली, प्लस डब्ल्यू आलेला आहे. ओके, प्लस डब्ल्यू, म्हणजे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. व्हाय हिअर प्लस डब्ल्यू का आला इथे, कारण वर्क हे कोणी केलंय, सिस्टीमनी सराउंडिंगनी वर्क केलंय. ओके, मग आता दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण घेऊ, इफ समजा असं म्हणू आपण, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करू, सिस्टीमनी वर्क केलं आहे, सराउंडिंगवर सिस्टीमनी वर्क केलं असं आपण म्हणू. म्हणजे गॅस जो सिस्टीम मधला समजा तो एक्सपांड झाला, कॉम्प्रेस झाला, हे आपण असं म्हटलं तर व्हॉट आपण, मग त्यावेळेस काय होईल, वर्क डन जे आहे ते वर्क डन कसं असेल, इथे निगेटिव्ह असेल, कारण वर्क हे कोणी केलंय, सिस्टीमनी केलंय. ओके,
म्हणजे हे साईन जो ठरवतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा वर्क डन कोण करते, सिस्टीम करते की सराउंडिंग करते, यावर हे अवलंबून आहे, लक्षात घ्या. Therefore, change in internal energy, that means delta U equal to Q minus W. Why here minus minus का आला, कारण मायनस म्हणजे प्लस जरी साईन ठेवलं आपण प्लस, पण ब्रॅकेटमध्ये आलं मायनस डब्ल्यू लिहावं लागेल का, कारण वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. ओके, and work done by the system on the surrounding equal to minus W. So here change in internal energy equal to heat absorbed by the system which is Q minus work done by the system. सिस्टीमनी केलं म्हणजे एक लक्षात घ्यायचं, वर्क डन जर सिस्टीमनी केलं असेल तर आपल्याला डेल्टा यू इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब मायनस वर्क डन बाय द सिस्टीम असं घेता येईल. आणि इफ वर्क डन ऑन द सराउंडिंग ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग असेल तर डेल्टा यू इक्वल टू दॅट मीन चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम प्लस वर्क डन बाय द सराउंडिंग असं आपल्याला या ठिकाणी देता येईल. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलं का या ठिकाणी, सर आता इथे तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मुळात राहणारच नाही. कारण काय, मी प्रत्येकदा सांगतो, समजा आपण पॉझिटिव्ह जरी साईन दिलं असेल की चेंज इन इंटरनल एनर्जी यू ओके इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, हा डब्ल्यू आपण ब्रॅकेटमध्ये घेतो डब्ल्यू. ओके, पण इथला डब्ल्यू मुळातच पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पॉझिटिव्ह झालं. पण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी बघा डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस डब्ल्यू. व्हाय हिअर मायनस डब्ल्यू या ठिकाणी काय आलं, कारण मायनस डब्ल्यू यामुळे आलं की हे वर्क कोणी केलं, सिस्टीमनी वर्क केलं. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग दॅट्स वाय हिअर मायनस. सो डेल्टा यू इक्वल टू, म्हणून हे आपण काय केलं, या प्लस साईननी या मायनस साईनला मल्टिप्लाय केलं, इट गिव्स मायनस, म्हणून हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं. क्लिअर, लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, चला मूव टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. पुढच्या पार्टकडे आपण आता या ठिकाणी वळू. ओके, नेक्स्ट पार्ट बघा. आता इथे आपल्याला कळलं बघा. आता समजा ही जी आहे आपल्याकडे ही सिस्टीम आहे. ओके, ही काय आहे, ही सिस्टीम आहे. हे गोल जो दिसतो ना, हा गोल हा काय, ही सिस्टीम आहे. आणि हे बाकीचा परिसर जो साईडचा तो काय सराउंडिंग आपल्याला माहिती आहे. आपण आयसोलेट केलेला किंवा सिलेक्ट केलेला एक युनिव्हर्सचा पोर्शन जो आहे अंडर द स्टडी ऑफ थर्मोडायनामिक्स नोन ॲज सिस्टीम, आणि रिमेनिंग पोर्शन रिजन अदर दॅन सिस्टीम इज नथिंग बट सराउंडिंग, अँड सिस्टीम प्लस सराउंडिंग इज नोन ॲज युनिव्हर्स. बरोबर आहे. मग आता ही चौकट म्हणजे युनिव्हर्स आहे, म्हणजे हे सराउंडिंग येतं इकडचं हे जे आहे, आणि हे जे गोल दिसतोय हा काय आपला, हा गोल म्हणजेच काय आहे, सिस्टीम आहे. क्लिअर. ओके, आता या सराउंडिंग, हे सराउंडिंग जे आहे बघा, सराउंडिंगनी वर्क केलं आहे, या सिस्टीमवरती. हे असा ॲरो दिसतो आपल्याला, म्हणून डब्ल्यू काय आला पॉझिटिव्ह. ओके, या ठिकाणी डब्ल्यूची व्हॅल्यू पाहिजे. आता या साईडनी बघा, हा ॲरो सिस्टीम मधून बाहेर आला सराउंडिंग, म्हणजे सिस्टीम वर्क डन करते या सराउंडिंगवर ॲट दॅट टाइम. काही इथे वर्क डन कसं आहे, निगेटिव्ह. ओके, तसं आता या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. नाउ प्लस W for work done on system by the surrounding, and minus W for work done by the system on the surrounding. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्ही तेवढा लक्षात ठेवला म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन समजेल, आणि हे इक्वेशन आपल्याला महत्त्वाचं आहे. प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये आपण बघा म्हणतो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, म्हणजे त्याला आपण कधी कधी असं म्हटलेलं आहे FLTD असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असा त्याचा अर्थ होत असतो. क्लिअर. ओके, म्हणजे यावरून तुम्हाला आता हे एक महत्त्वाचा टप्पा यामध्ये कळाला की इक्वेशन जी आहे ती इक्वेशन काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन काय आहे हे आपल्याला यामध्ये लक्षात येईल. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट. आता आपण काय करू यामध्ये, सगळ्या जणांना ही मी एकदा स्टार्ट करतोय, मग सगळ्या जणांना स्क्रीन दिसते का, म्हणजे व्हिडिओ दिसतो का ते सांगा. सर जी एक बात, वीडियो दिख रहा है, देखो वाला. The first law of thermodynamics says that झालं प्ले. हां,
आवाज पण येतो ना? गुड. एक मिनिट जस्ट. The first law of thermodynamics says that heat is a form of energy, and as what all other forms of energy is subject to, it follows the law of conservation of energy. So what does this mean? It means that heat energy also cannot be created nor destroyed and can only be transferred to one form or another. Don't overthink this too much. This law is all about heat as energy and follows the law of conservation of energy. And that's it. Now, to appreciate the application of this law, let's try a very good one example. This coal is just a type of rock, right? But for scientists, this rock contains an energy that produces heat energy when it undergoes a complete combustion. Actually, some power plant utilizes this coal to generate electrical energy, or what we call as electricity. What they do is that they feed this coal into a boiler furnace, and with an assistance of oxygen and a little heat, this creates a combustion in a form of heat energy. Now, the heat energy will transfer its energy to water above it, making it into a steam. And the steam will rotate a turbine, and that's a mechanical energy right there. And then, this turbine will rotate a generator, which converts that energy into electrical energy. See that just by knowing this law, you can do so much. And that's it. This is easy engineering. See you again for our other easy and fun engineering topics. Easy engineering. First law of thermodynamics. Okay, the first law of thermodynamics, that means the law of एनर्जी कन्झर्वेशन, आणि मूळ प्रिन्सिपल जे आहे ते लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशनचे या ठिकाणी आहे. ओके, प्रोव्हाइड बेसिक स्टडी ऑफ रिलेशनशिप अमंग द व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, इन एनर्जीचं जे इंटरॅक्शन आहे वन फॉर्म टू अनदर फॉर्म, हाच महत्वाचा बेसिक पॉईंट या फर्स्ट लॉ मध्ये मेन्शन केलेला आहे. ओके, मग आता उदाहरण बघा, या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय, एक उंच टेकडीवरती एक आपण या ठिकाणी दगड ठेवलेला आहे. ओके, त्याचं मास एम एवढं आहे. ॲट दॅट टाइम त्या पोझिशनला त्याची जी पोटेन्शियल एनर्जी पीई, पीई स्टँड फॉर पोटेन्शियल एनर्जी. ओके, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू दिले 10 किलो जूल एवढं दिलंय. ओके, आणि त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती किती आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 0 किलो जूल एवढं म्हटलंय. म्हणजे थोडक्यात समजून घ्या व्यवस्थित, कारण आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही ती पोझिशनवर अवलंबून असते, आणि हा जमिनीपेक्षा उंचावर म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशन हा दगड आपण काय केला आहे, वरती एका उंच ठिकाणी ठेवलेला आहे. ओके, आणि त्याचं मास एम आहे. मग ते त्या पोझिशननुसार त्याची जी पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती आहे 10 किलो जूल, आणि ॲट दॅट टाइम कायनेटिक एनर्जी इक्वल टू 0. मग बघा आता जसं थोडंसं त्या दगडाला धक्का दिला तर काय होतं, पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्ट इन टू कायनेटिक एनर्जी. दॅट मीन वन फॉर्म ऑफ एनर्जी गेट कन्वर्ट इन टू अनदर फॉर्म. मग जशी जशी पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होत जाते तेवढी अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी जी आहे 10 किलो जूल ती हळूहळू डिक्रीज होत राहील. बघा फॉर एक्झाम्पल, आपण या पोझिशनला या ठिकाणी हा जो दगड आहे किंवा ही जी वस्तू आहे, जे मॅटर आहे, या ठिकाणी आपण स्टॉप केले. समजा स्टॉप केले इन द सेन्स आपण तिथे तिची काउंट करतोय. ॲट दॅट टाइम व्हॉट इज द व्हॉल्यूम किंवा मास म्हणू आपण, वेट, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय ते, मास तर एमच असणार आहे त्याचं. ओके, पण पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 7 किलो जूल आणि कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3 किलो जूल. म्हणजे काय झालं, आता पोटेन्शियल एनर्जी जी 10 किलो जूल आहे ती 10 राहिली का नाही, दॅट मीन्स 3 किलो जूल एनर्जी डिसअपियर झाली. पोटेन्शियल एनर्जी 3 किलो जूल डिसअपियर झाली. सेम टाइम त्याच वेळेस 3 किलो जूल एवढी कायनेटिक एनर्जी काय झाली, अपियर झाली. म्हणजे याचा अर्थ काय, वन फॉर्म गेट कन्वर्टेड टू अनदर फॉर्म. दॅट मीन्स एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्टॉर्ड, हा एक फॉर्म. दुसऱ्या साईडने एक एक्झाम्पल दिसते आपल्याला, यामध्ये एक पोटॅटो दिले आहे असं म्हणतो आपण. ओके, आणि पोटॅटोची जी डेल्टा ई आणि डेल्टा यू हे एकच आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणतो आपण त्याला. तर ती जी इंटरनल एनर्जी ती किती आहे, 5 किलो जूल एवढी दिलेली आहे. ओके, किती आहे, 5 किलो जूल एवढी एनर्जी त्या पोटॅटोमध्ये आहे. पण ज्यावेळेस तोच पोटॅटो आपण जर ओव्हनमध्ये ठेवला तर ओव्हनमधून तो एनर्जी काही गेन करेल, ओव्हनमधून एनर्जी त्याला प्रोव्हाइड केल्या जाईल, आणि पर्यायानं त्याची जी इंटरनल एनर्जी ती, फॉर एक्झाम्पल असं म्हणू, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय, त्याला जी सप्लाय केलेली आहे ती आहे 5 किलो जूल. मग ते टोटल पोटॅटो जो आहे त्याच्यामध्ये जी किलो एनर्जी जी आहे ती झाली आता इंटरनल एनर्जी 10 किलो जूल या फॉर्ममध्ये. म्हणजे असा हा फॉर्म दिला. म्हणजे थोडक्यात काय आहे, वन फॉर्म ऑफ एनर्जी गेट कन्वर्टेड टू अनदर फॉर्म, म्हणजे डिस्ट्रॉय होत नाही
किंवा या पोटॅटोमध्ये नवीन तयार झाली असंही होत नाही. ठीक आहे, ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये फक्त काय होते, कन्वर्ट होते. हाच या दोन्ही याच्या मागचा उद्देश. आता परत एक व्हिडिओ आहे आपल्याकडे हा व्हिडिओ यासाठीचा आहे की जे स्टेटमेंट्स आहेत त्या स्टेटमेंट्स परत एकदा आपल्याला रन करायचे आहे आणि मग आपण घेणार आहोत की या फर्स्ट लॉचे काही लिमिटेशन्स. ओके, State and explain first law of thermodynamics. First law of thermodynamics, also known as law of conservation of energy, has been stated in several ways as follows. Energy neither can be created nor destroyed, although it can be converted from one form to another form. Or the total energy of an isolated system remains constant. Or whenever one kind of energy is produced, an exactly equivalent quantity of another kind of energy must disappear. Suppose a system absorbs heat Q from the surrounding to perform external work W. The heat absorbed will raise the internal energy and will also be used to do the work. Therefore, as per the first law of the thermodynamics, heat absorbed is equals to internal energy plus ह्या झाल्या फर्स्ट लॉच्या स्टेटमेंट्स. आता आपल्याला मुख्य पार्ट जो घ्यायचा आहे पुढचा तो म्हणजे या फर्स्ट लॉ मध्ये काही लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स घ्यायचे आपल्याला आणि त्या लिमिटेशनच्या अनुषंगानंच मग काय झालं, दुसऱ्या एका लॉची म्हणजे सेकंड लॉची गरज भासली. म्हणजे तो पॉईंट घ्यायचा, म्हणजे लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स ओके इज नथिंग बट द नीड फॉर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. ओके, नीड ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आणि त्यालाच असं म्हटलंय की लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. मग आता फर्स्ट लॉ मध्ये काय लिमिटेशन्स आहेत ते थोडक्यात बघू आपण. बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स स्टेट द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्ट इनटू वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. ओके, आणि हाच मुळात काय एनर्जी ऑफ कन्झर्वेशनचा लॉ आहे. त्याच्यानंतर यामध्ये काय आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ, या फर्स्ट लॉ नुसार जर आपण विचार केला तर या ठिकाणी एनर्जी जी आहे ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते असं म्हणतो आपण. वर्क कन्वर्ट इनटू हीट, मग तसंच काय असेल, हीट कन्वर्ट इनटू वर्क, हीट कन्वर्ट इनटू वर्क. जर वर्कचं रूपांतर हीटमध्ये होत असेल तर हीटचं रूपांतर सुद्धा काय झालं पाहिजे, वर्कमध्ये झालं पाहिजे. बट प्रॅक्टिकली जर आपण याचा विचार केला तर वर्क कन्वर्ट इनटू हीट, ओके, बट हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्ट इनटू वर्क. म्हणजे नॅचरल वे जो घेतला आपण त्यामध्ये वर्कचं जे आहे ते रूपांतर हीटमध्ये होतं, पण हीटचं रूपांतर कम्प्लिटली वर्कमध्ये होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा ड्रॉबॅक आहे. आता ब्रॅकेटमध्ये नॅचरल वे काय दिलेलं आहे, ते नॅचरल वे याचा अर्थ असा, उदाहरण सांगतो मला मी एक. बघा, आपण असं म्हणू फॉर एक्झाम्पल एखाद्या उंच ठिकाणावरून पाणी पडतंय. ओके, काय पडतंय, पाणी पडत आहे, म्हणजे धबधबा पडत आहे, किंवा आपण असं म्हणू आपण गच्चीवरून आपण एक नळ सुरू केला आणि तो पाणी खाली येत आहे. मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस इथे उलटी करता येईल का आपल्याला, म्हणजे पाणी आहे हे पाणी खालून ऑटोमॅटिक वरतीवर जाईल का, म्हटलं आपण तुम्ही, मग आपण जर एक्सटर्नल एजन्सी एखादी म्हणजे पंप वगैरे आपण त्याला अप्लाय केला तर ते होऊ शकेल, नॅचरल वेने ते पॉसिबल आहे का. पण वरतून जे पाणी खाली येत आहे त्यासाठी तुम्ही पंप लावला का, ते कसं घडलं, नॅचरल वेनी घडलंय. म्हणजे ते एखाद्या धबधब्यावर पाणी पडतंय, ते पाणी खाली येतंय, ते कसं येतं, नॅचरल वेनी ते पाणी खाली येतंय, नॅचरल प्रोसेस ती आहे. पण खालून पाणी तसं काही त्यामध्ये वरती जात नाही, जातं का तसं पाणी नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हाच फॉर्म जो आहे म्हणजे ही डायरेक्शन जी आहे ह्याच यामध्ये काय झालं, ड्रॉबॅक ठरलेले आहेत. म्हणजे वर्कचं कन्व्हर्शन हीटमध्ये, पण हीटचं कन्व्हर्शन कम्प्लिटली वर्कमध्ये होत नाही, हा एक ड्रॉबॅक. नंतर एक एक पॉईंट जर एक्सप्लेन केला तर नो रिस्ट्रिक्शन ऑन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ हीट फ्लोला काही रिस्ट्रिक्शन दिलं नाही. उदाहरणार्थ कसं बघा, त्यांनी म्हटलं फक्त वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग असं आहे का, मग बघा बरं, एखादी हॉट बॉडी घेतली आपण, म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल आपण गरम पाणी घेतलेलं आहे, किंवा एखादी गरम बॉडी घेतलेली आहे, एखादा ठोकळा वगैरे समजा लोखंडाचा, त्याला हॉट केला आपण, तो ठेवला आणि त्याच्या भोवती आपण त्याच्या जवळ काय केला, एक कोल्ड वॉटर म्हणा किंवा एखादा दुसरा साधा ठोकळा आपण लोखंडाचा त्याच्याजवळ ठेवला आहे. ओके, काय होईल, काय दिसेल आपल्याला की जी हीट आहे ती हीट या गरम जो आहे ठोकळा त्यामधून काय होईल, या जो कोल्ड आहे त्याकडे ट्रान्सफर होईल, आणि जोपर्यंत इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस घडत राहील. असं झालं का, त्या कोल्ड बॉडीकडे जी काही थोडीफार हीट एनर्जी आहे ती परत याने ॲब्झॉर्ब केली हॉट बॉडीने, आणि याची एनर्जी 10 डिग्री सेल्सिअस होती, याची हीट एनर्जी समजा याचं टेम्परेचर 10 होतं किंवा 50 होतं,
ते आता काय झालं 100 झालं. असं झालं का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय? त्या ठिकाणी डायरेक्शन ही वन वे आहे, पण त्या फर्स्ट लॉमध्ये कुठेच मेन्शन केलेली नाही. डायरेक्शन जी आहे, नॅचरल प्रोसेसची डायरेक्शन ही वन वे असते, ती रिव्हर्सिबल नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेस जे आहे येतात, नॅचरल प्रोसेस जे येतात, हे याचं बेस्ट एक्झाम्पल यामध्ये आहे. ओके, ते वन वे असतात. समजा एखादं काय म्हणू आपण त्याला अर्थक्वेक झालं किंवा वीज पडली वगैरे, ह्या जे प्रोसेस आहे ह्या वन वे आहे, त्या परत रिव्हर्स जाऊ शकत नाही. म्हणजे याची डायरेक्शन जी आहे ही डायरेक्शन फर्स्ट लॉ मध्ये मेन्शन नाही. हा पहिला पार्ट. ओके, नॉट स्पेसिफाईड द फ्लेक्झिबिलिटी ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा या ठिकाणी काय केलेली नाही, त्या फर्स्ट लॉ मध्ये काही एक्सप्लेन केलेली नाही किंवा सांगितलेली नाही. ओके, म्हणजे प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही की हीट एनर्जी जी आहे एक्झॅक्ट इक्विव्हॅलेंट अमाऊंट ऑफ वर्क जे कन्वर्ट होईल ते त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. म्हणजे असे हे ड्रॉबॅक्स यामध्ये आहेत. तर ते ड्रॉबॅक्स जे आहेत हेच थेरॉटिकली फॉर्ममध्ये आपण यामध्ये या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेच. आता एक एक्झाम्पल बघा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नॉट एक्सप्लेन व्हाय द केमिकल रिॲक्शन डू नॉट प्रोसीड टू कम्प्लीट. ओके, म्हणजे आता ते कशा पद्धतीनं एक एक्झाम्पलच घेऊ आपण त्यासाठी. बघा, या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड गॅस आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहे. काय झालं? रिएक्शन झाली, कार्बन डायऑक्साईड फॉर्म झाला, हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी इव्हॉल्व झाला. म्हणजे 1 मोल कार्बन मोनॉक्साईड घेतला, 1 मोल वॉटर मॉलिक्यूल घेतलं यामध्ये. ओके, 1 मोल कार्बन मोनॉक्साईड CO आणि 1 मोल वॉटर मॉलिक्यूल्स घेतलं आणि त्यांच्यापासून 1 मोल काय झालं? कार्बन डायऑक्साईड तयार झाला त्या रिॲक्शन मध्ये. पण आपण ऍक्च्युअल ज्यावेळेस ती रिॲक्शन पाहतो त्यामध्ये हायड्रोजन गॅस सुद्धा फॉर्म झालेला आहे. 1 मोल ऑफ हायड्रोजन सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. मग हा जो प्रोसेस आहे म्हणजे यामध्ये आपण एक्झामिन करत असताना ती रिॲक्शन स्टडी करत असताना ज्यावेळेस आपण इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करतो त्यावेळेस आपल्याला असं कळतं की कार्बन मोनॉक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स याचं कम्प्लीट रूपांतर जे आहे ते कार्बन डायऑक्साईडमध्ये झालेलं नाही, तर त्यामध्ये काही अमाऊंट हा बाय प्रोडक्टचा सुद्धा आहे. म्हणजे सिंपल बघा, एक थोडक्यात सांगतो. म्हणजे असं म्हणू आपण, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मशीन टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. म्हणजे खालचा पॉईंट तोच दिलेला आहे बघा. स्टेटमेंट विच फेल्स टू कॉन्ट्रडिक्ट द एक्झिस्टन्स ऑफ 100% इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. आणि मी आता काय म्हटलं, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मशीन टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. म्हणजे कसं? उदाहरणार्थ समजा आपण जे अन्न ग्रहण करतो त्या टोटल जी एनर्जी आपण घेणार आहोत, त्या अन्नापासून आपल्याला एनर्जी मिळते, ती एनर्जी काय आपण वर्कमध्ये कन्वर्ट करत नाही किंवा वर्कमध्ये कन्वर्ट होत नसते. म्हणजे कोणतीही इंजिन असो, कोणतीही बॉडी असो, ती काय करते? फर्स्ट स्वतःसाठी काही एनर्जी खर्च करते. म्हणजे आपण 100% पुरवलेली असेल तर 30% ती स्वतः खर्च करेल आणि उर्वरित 70% जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट करेल? वर्कमध्ये कन्वर्ट करेल. ओके, म्हणून म्हटलं इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मशीन और एनी बॉडी टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. स्वतः एनर्जी कन्झ्युम न करता वर्क होत आहे असं पॉसिबल होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? 100% इफिशियन्सी असलेलं इंजिन या ठिकाणी अस्तित्वात असणार नाही. लक्षात आलं का? पण फर्स्ट लॉ मध्ये मात्र असा कोणताच पार्ट आणि काहीच पार्ट मेन्शन केलेला नाही. ओके, आणि हेच ड्रॉबॅक घेऊन आपल्याला काय करायचं आहे? सेकंड लॉची, याचा अर्थ फर्स्ट लॉ मध्ये हे ड्रॉबॅक्स आहे, या लिमिटेशन्स आहे, म्हणून काय झालं? सेकंड लॉची गरज भासली. म्हणून आपण यामध्ये लिहित असताना इथे काय लिहिलं बा? लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दॅट मीन्स नीड ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे सेकंड लॉची गरज काय आहे? म्हणजे आता मग परीक्षेत बऱ्याच वेळेस काय करतात प्रश्न, एक्सप्लेन किंवा राईट द नीड ऑफ सेकंड लॉ ऑफ गिव्ह द नीड्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आपल्याला आता नीड्स असं कुठं उल्लेख नसेल तर आपल्याला कळतच नाही मग ते. पण जे लिमिटेशन्स आहेत फर्स्ट लॉचे तेच तिथे काय नीड्स आहे सेकंड लॉचे. म्हणजे मग यापैकी काही विचारलं तर तुम्हाला हेच पॉईंट 4-5 पॉईंट त्यामध्ये लिहायचे आहे की राईट किंवा गिव्ह द लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा गिव्ह द नीड ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, लक्षात आलं आपण? ठीक आहे, उद्या परत एकदा लागलं तर हा पार्ट रिवाइज करू आणि सेकंड लॉ आपण घेऊ. ठीक आहे, चालेल. The first law of thermodynamics says that heat is a form of energy, and as what all other forms of energy is subject to, it follows the law of conservation of energy. So what does this mean? It means that heat energy also cannot be created nor destroyed and can only be transferred to one form or another. Don't overthink this too much. This law is all about heat as energy and follows the law of conservation of energy. And that's it.
Now, to appreciate the application of this law, let's try a very good one example. This coal is just a type of rock, right? But for scientists, this rock contains an energy that produces heat energy when it undergoes a complete combustion. Actually, some power plant utilizes this coal to generate electrical energy, or what we call as electricity. What they do is that they feed this coal into a boiler furnace, and with an assistance of oxygen and a little heat, this creates a combustion in a form of heat energy. Now, the heat energy will transfer its energy to water above it, making it into a steam. And the steam will rotate a turbine, and that's a mechanical energy right there. And then, this turbine will rotate a generator, which converts that energy into electrical energy. See that just by knowing this law, you can do so much. And that's it. This is Easy Engineering. See you again for our other easy and fun engineering topics. Easy Engineering. ओके, चला मग मी आजचं लेक्चर आता या ठिकाणी काय करतो, एंड करतोय. आज आता